नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 5 मधील द सबस्टन्सेस इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज यामधील जो फ्रीजिंग हा पॉईंट आहे या पॉईंटविषयी माहिती पाहणार आहोत. फ्रीजिंग मीन्स गोठण. पहा विद्यार्थी मित्रांनो, द वॉटर केप्ट इन फ्रीज ऑन आईस बिकम्स कूलर अँड कूलर. जर पाणी आपण फ्रीजमध्ये ठेवलं आणि पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते काय होतं, हळूहळू थंड होतं ना. दॅट इज इट्स टेम्परेचर फॉल. म्हणजेच काय, तर त्याचं जे टेम्परेचर आहे, त्याचं तापमान आहे, ते कमी कमी व्हायला सुरुवात होते. ॲट अ सर्टन टेम्परेचर, एका ठराविक तापमानाला, वॉटर डज नॉट गेट एनी कूलर. एका ठराविक तापमानाला हे जे पाणी आहे, हे पाणी काय होतं, तर त्याचा जो हे जे तापमान आहे त्या तापमानाचं ठराविक तापमानाला पाणी आणखी थंड न होऊ देता त्याचा काय होतं, बर्फ बनायला सुरुवात होते. बर्फ काय होतो, बनायला सुरुवात होते. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन्स इज कॉल्ड फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. ज्या तापमानाला त्याचा बर्फ बनायला सुरुवात होते त्या तापमानाला पाण्याचा काय म्हटलं जातं, गोठण बिंदू असे म्हणतात. फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. द टेम्परेचर ऑफ सबस्टन्सेस कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड. पाण्याचं तापमान 0 अंश सेल्सिअसहून कमी होऊ शकतं. पाहू आपण उदाहरणार्थ बघूया. आपण फ्रीजर आहे, तुमच्या सर्वांच्या घरामध्ये फ्रीज आहे. त्या फ्रीजमध्ये जो फ्रीजर असतो त्या फ्रीजरमधील हवेचं तापमान किती असतं, तर -18 डिग्री सेंटीग्रेड. The temperature of air in the freezer of refrigerator is around -18 degree centigrade. आता हे कसं वाचायचं, तर इट इज रीड ॲज -18 डिग्री सेल्सिअस असं वाचायचं आहे. पहा पुढे आपण पाहणार आहोत. इथं पहा पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. पुढचा पॉईंट पाहू. वेन आईस गेट हीट इट स्टार्ट मेल्टिंग ऑर चेंजिंग इन टू लिक्विड. जेव्हा आपण बर्फाला उष्णता मिळते, उष्णता देतो, आता बर्फाला उष्णता दिल्यानंतर हा बर्फ काय होतो, मेल्ट होतो. म्हणजेच काय होतं, वितळायला सुरुवात होतं. आणि ऑर चेंजिंग इन टू द लिक्विड, आणि त्याचं काय होतं, लिक्विडमध्ये म्हणजे द्रवामध्ये रूपांतर होत असतं. आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. हे जो बर्फ आहे या बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं. यालाच विलयन असे म्हणतात. काय म्हणायचं, विलयन असं म्हटलं जातं. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. पहा, आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. हे बर्फाचं जे विलयन आहे हे 0 डिग्री सेंटीग्रेडला होतं. म्हणजेच बर्फाला उष्णता दिली की त्याचं तो मेल्ट होतं, त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं. हे कितीला होतं, तर ही जी क्रिया आहे त्याला विलयन म्हटलं जातं. तर बर्फाचं जे विलयन आहे हे 0 डिग्री सेंटीग्रेडला होतं. इट मीन्स दॅट फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. म्हणजेच बर्फाचं फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा काय असतो, एकच असतो. हा काय असतो, एकच असतो. गोठण बिंदू आणि विलय बिंदू, मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट हा काय असतो, एकच असतो. पहा, ईच सबस्टन्सेस हॅज बीन स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट विच इज द सेम ॲज इट्स फ्रीजिंग पॉईंट. प्रत्येक पदार्थाचा हा जो बॉइलिंग पॉईंट आहे म्हणजे उत्कलन बिंदू. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, उत्कलन बिंदू. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा फ्रीजिंग बिंदू सुद्धा असतो, म्हणजे संगणन बिंदू सुद्धा असतो. ईच सबस्टन्सेस हॅज अ स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट विच इज ऑल्सो इट्स कंडेन्सेशन पॉईंट. म्हणजे
प्रत्येक जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा कंडन्सेशन बिंदू असतो, म्हणजे संगणन बिंदूही असतो. पुढे पहा, each substance has a specific melting point which is the same as its freezing point. Each substance has a specific melting point. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा काय असतो, संगणन बिंदू असतो. मगाशी आपण पाहिलं तर प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो तो त्याचा विलय बिंदू सुद्धा असतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो तो त्याचा काय असतो, विलय बिंदू असतो. ज्या पदार्थाचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट असतो तोच त्याचा काय असतो, फ्रीजिंग पॉईंट सुद्धा असतो. तोच त्याचा काय असतो, फ्रीजिंग पॉईंट सुद्धा असतो. पुढे पहा, पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पहा इथं तुमच्या पुस्तकामध्ये इथे चार्ट दिलेला आहे. काय दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे. पाहू आपण. पहा, substances are solid, liquid or gaseous at room temperature. इथं सबस्टन्सेस आहे, सबस्टन्स आहे, फ्रीजिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे का. पहा, सबस्टन्सेसमध्ये कॅन्डल, प्लॅस्टिक, आयर्न दिलेले आहे. काही विशिष्ट असे पदार्थ दिलेले आहेत. कॅन्डल आहे म्हणजे मेणबत्ती, प्लॅस्टिक, आयर्न म्हणजे लोह आहे. फ्रीजिंग पॉईंट काय आहे तर कॅन्डलचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे गोठण बिंदू हा 60 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलन बिंदू हा 350 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर प्लॅस्टिक आपण जर घेतलं तर प्लॅस्टिकचा फ्रीजिंग पॉईंट, प्लॅस्टिकचा हा जो फ्रीजिंग पॉईंट असतो हा काय आहे तर पहा, ग्रेटर दॅन 250 डिग्री सेंटीग्रेड, ग्रेटर दॅन 250 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे 954 डिग्री सेंटीग्रेड. आयर्न फ्रीजिंग पॉईंट आहे 1535 डिग्री सेंटीग्रेड, बॉइलिंग पॉईंट आहे 2862 डिग्री सेंटीग्रेड त्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे. तर असे काही या तक्त्यामध्ये काही सबस्टन्सेस दिलेले आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस रूम टेम्परेचरचे, आणि त्यावर आधारित ते जे फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट तिथं दाखवलेले आहेत. पुढं काय पॉईंट दिले आहेत पहा, द टेम्परेचर ॲट विच. पुढचा पॉईंट पाहू आपण. इथं ब्राऊन कलरचा जो तक्ता आहे, चार्ट आहे, त्यामध्ये जी माहिती दिली आहे ती पाहू. द टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स बॉइल्स while heating is the same as the temperature at which it condenses when it is cool. Similarly, the temperature at which a substance freezes while cooling is the same as the temperature at which it melts when it is heated. पहा विद्यार्थी मित्रांनो, द टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स बॉइल्स, पदार्थ जेव्हा गरम होतो तेव्हा गरम होताना ज्या तापमानाला त्याचं उत्कलन होतं, म्हणजे ज्या तापमानाला तो पदार्थ उकळतो, गरम होतो, त्या तापमानाला तो पदार्थ आहे त्याचं थंड होताना संगणन होतं. ज्या तापमानाला तो उकळतो त्याच तापमानाला तो काय होतो,
थंड होताना सुद्धा त्याचं काय होतं, संगणन होत असतं. म्हणजे while heating is the same as the temperature at which it condenses while it is cool. एखादा पदार्थ ज्या गरम होताना ज्या तापमानाला त्याचं उत्कलन होतं, म्हणजे तो उकळतो, बॉईल होतो, त्याच तापमानाला तो पदार्थ काय होतो, थंड होताना, त्या तापमानाला त्याचं थंड होताना सुद्धा काय होतं, संगणन होत असतं. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना सुद्धा वितळतो. पहा, लक्षात येते का? पहा, पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला तो गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. पुढचा पॉईंट पाहू आपण. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट आपल्याला इथं पाहायचं आहे. पहा, व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट म्हणजे अवस्थांतराचे विविध उपयोग आपल्याला पाहायचे आहे. नंबर 1, कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. आता हे जे पॅराफिन वॅक्स म्हणजे त्याला आपण मेण म्हणतो, हे जे मेण वितून काय केलं जातं, त्याच्या मेणबत्त्या बनवल्या जातात. सेकंड पहा, सॉलिड कार्बन डायऑक्साईड कंसात ड्राय आईस इज यूज टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. तर हे जे सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे म्हणजे गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण शुष्क बर्फ असं म्हणतो. त्याला काय म्हणतो, शुष्क बर्फ. तर हा शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना किंवा ते थंड ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड त्याला शुष्क बर्फ म्हटलं जातं. तर आईस्क्रीम तयार करताना त्याचा उपयोग होतो व तो जे आईस्क्रीम आहे ते थंड ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो, शुष्क बर्फाचा. नंबर 3 पहा, लिक्विड नायट्रोजन इज यूज इन ॲनिमल हजबंडरी. हे लिक्विड नायट्रोजन आहे, त्याचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. पुढं आहे 4 नंबर, सँड, त्याला सिलिका म्हटलं जातं, इज मेल्टेड टू मेक अ ग्लास. सँड, त्यालाच आपण सिलिका म्हणतो, इज मेल्टेड टू मेक अ ग्लास. ही जी सिलिका आहे, या सिलिकेचा उपयोग, हे सिलिका काय केली जाते, मेल्ट केली जाते आणि ही सिलिका मेल्ट करून वितळून त्याची काच बनवली जाते. काय पहा, मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. सोनं असेल, चांदी असेल, तर याच्यापासून दागिने बनवण्यासाठी ही जी धातू आहेत, सोने चांदी, हे धातू वितळले जातात. आणि 6 नंबर पहा, आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. आणि लोखंड वितळलं जातं आणि ह्या लोखंडापासून काय केलं जातं, तर अवजारे, अनेक शेतीचे अवजारे बनवले जातात. तर अशा तऱ्हेने आपण फ्रीजिंग हा जो पॉईंट आहे याविषयी माहिती मिळवलेली आहे. या पॉईंटविषयी जी का माहिती पाहिली ती तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची.